भागामध्ये आपण इयत्ता 10वी मराठी माध्यमाच्या मराठी या विषयातील 12वी कविता पाहणार आहोत, ती म्हणजे भरतवाक्य. भरतवाक्य ही केकावली या ग्रंथाच्या शेवटी केलेली पद्यरचना आहे. ही जी पद्यरचना आहे ती कवी मोरोपंत यांनी लिहिलेली आहे. प्रस्तुत मोरोपंतांच्या या केकावलीतून ही जी केका घेतलेली आहे ती म्हणजे मोराचा टाहू. केका म्हणजे मोराचा टाहू आणि आवली म्हणजे पंक्ती किंवा ओळी. तर मोरोपंतांनी स्वतःला मोर कल्पून म्हणजेच समजून ईश्वराला मारलेल्या हाकांना केकावली असं म्हटलंय. तर भरतवाक्य म्हणजे काय? तर भरतवाक्य म्हणजे नाटकातील शेवटचं वाक्य. केकावली या ग्रंथातील शेवटची पद्यरचना म्हणजे भरतवाक्य. या रचनेतून कवी असे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की माणसाने नेहमी सज्जन व्यक्तींचा सहवासात राहावे, सद्विचाराने वागावे, खोटा अभिमान बाळगू नये, भक्ती मार्गाचा अवलंब करताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये, सत्कर्मात व सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण या पद्य रचनेतून कवीने इथे दिली आहे. आता याआधी आपण एक कविता पाहिली होती, उत्तम लक्षण, संत रामदास यांची. तर त्या रचनेमध्ये आदर्श व्यक्तीची लक्षणे आपण पाहिली होती. अगदी त्याचप्रमाणे या रचनेमध्ये सज्जन माणसाच्या सहवासाने काय फायदे होतात हे सांगण्याचा प्रयत्न कवीने या इथे केलाय. प्रथम आपण ही कविता पूर्ण वाचूया. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंग्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवच्चरित्री जडो, न निश्चय कधी ढळो, पूजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो, स्वतत्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो, मुखी हरी बसो तुझी कुशल धाम नामावली, क्षणात पुरविल जी सकल कामना मावली, कृपा करीशी तू जगत्रय निवास दासावरी, तशी प्रगट हे निजाश्रित जना सदा सावरी. अतिशय सुंदर अशी ही रचना आहे. आपण आता एक एक चा जो भाग आहे तो आपण समजून घेऊ. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. सुसंगती म्हणजे काय? तर सुसंगती म्हणजे चांगल्या माणसांची संगत. सुसंगत, सु म्हणजे चांगली संगत. सदा म्हणजे काय? तर नेहमी. आणि घडो म्हणजे काय? तर नेहमी घडावी. सुजन वाक्य म्हणजे सुविचार किंवा चांगले शब्द, चांगले वाक्य. कानी पडो म्हणजे कानावर ऐकू येवो. कलंक मतीचा झडो. कलंक म्हणजे काय? तर डाग. मती म्हणजे काय? तर बुद्धी. त्यानंतर आहे विषय म्हणजे मोह. आणि सर्वथा म्हणजे नेहमी. आणि नावडो म्हणजे आवडू नये. तर या दोन ओळींचा अर्थ आपण समजून घेऊया. तर इथे चारित्र्य संपन्न होण्यासाठी संसारी जनांना म्हणजे लोकांना मोरोपंत काय म्हणतायत? नेहमी सज्जनांची संगत जडावी. म्हणजे चांगल्या व्यक्तींच्या सहवासात नेहमी राहावे. सतत चांगल्या व्यक्तींची वचने, चांगले विचार आपल्या कानावर पडू दे. बुद्धीमध्ये जे वाईट विचार असतात ते वाईट विचार निघून जावे.
आणि कामवासनेच्या मोहात पडू नये. ते विषय सर्वथा नावडो म्हणजे कामवासनेच्या मोहात पडू नये म्हणजेच त्याबद्दल नावड निर्माण व्हावी. सदंग्री कमळी दळो मुरडिता हटाने अडो वियोग घडता रडो मन भवत चरित्री जडो. सदंग्री कमळी. सदंग्री म्हणजे काय तर सज्जनांचे पाय. कमळी म्हणजे काय तर कमळ फुलामध्ये. आणि दडो म्हणजे काय तर लपावा. मुरडिता हटाने अडो. मुरडता म्हणजे मागे वळताना. हटाने म्हणजे हट्टाने. अडो म्हणजे अडकून राहावे. वियोग घडता रडो. वियोग म्हणजे विरह. मन भवच्चरित्री जडो. भवच्चरित्र म्हणजे भक्ती मार्ग. आणि जडो म्हणजे जडावा. तर या दोन ओळींचा अर्थ आपण पाहूया. सदंग्री कमळी दडो म्हणजे साधू संतांच्या पदकमळांच्या ठाई आसरा मिळावा. म्हणजे त्यांच्या सहवासात आपण सतत राहावं. त्यांनी दूर ढकलले तरी हट्टाने तेथेच अडून राहावे. आपले मन सज्जनांच्या पायी गुंतावे. आपले मन भक्ती मार्गात परमार्थात जडून जावे. म्हणजे सज्जनांच्या सहवासात आपण राहावं आणि जरी त्यांनी आपल्याला दूर लोटण्याचा प्रयत्न केला तरी आपण हट्टाने तिथेच अडून राहावं. म्हणजे त्यांना सोडून कुठेही जाऊ नये असे कवी इथे म्हणतायत. न निश्चय कधी ढळो पूजन विघ्न बाधा टळो न चित्त भजनी चळो मती सदुक्त मार्गी वळो. न निश्चय कधी ढळो. ढळो म्हणजे ढळून जावा. म्हणजे विलग होणे म्हणजे आपल्यामधून निघून जाणे. पूजन विघ्न बाधा. पूजन विघ्न बाधा म्हणजे काय? पूजन म्हणजे वाईट माणसं जी असतात त्यांनी आणलेले जे विघ्न म्हणजे संकट आणि संकटापासून जी बाधा निर्माण म्हणजे पीडा निर्माण होणं ती तळून जावी. न चित्त म्हणजे भजनी चळो. चित्त म्हणजे काय तर मन. भजनी म्हणजे काय भजन प्रार्थना. चळो म्हणजे ढळणे. मती सदुक्त मार्गी वळो. मती म्हणजे काय तर बुद्धी. आणि सदुक्त मार्गी म्हणजे चांगला जीवन मार्ग. वळो म्हणजे त्या दिशेने जावा. पुढे काय म्हणतात कवी? मनाने कधीही डगमगू नये म्हणजे स्वतःचा निश्चयापासून दूर जाऊ नये. दृष्ट लोकांनी निर्माण केलेल्या विघ्नाची बाधा दूर व्हावी. वाईट लोक आपल्या ज्या सहवासात जी आलेली वाईट लोक आहेत त्यांनी ज्या बाधा निर्माण केली जी संकट निर्माण केली आहेत ती दूर निघून जावी. चित्त मन भजनापासून आपलं मन काय होवं ढळू नये म्हणजे त्यापासून वेगळं जाऊ नये. सदुक्त मार्गी म्हणजे सज्जनांनी सांगितलेल्या भक्ती मार्गाकडे बुद्धी वळावी. म्हणजे कोणीही किती प्रयत्न केला आपल्याला वेगळ्या मार्गाने घेऊन जायचा वाईट मार्गाने घेऊन जायचं तरी आपण मात्र चांगल्या मार्गानेच जावं. स्वतत्व हृदयाकडू दुरभिमान सारागळू पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळू. स्वतत्व म्हणजे काय तर स्वतःचे तत्व. हृदया कळू म्हणजे समजण. दुरभिमान म्हणजे व्यर्थ अभिमान. सारा गळू म्हणजे निघून जावा. जो वाईट जो व्यर्थ अभिमान आहे तो निघून जावा. पुन्हा न मन हे मळो म्हणजे माझं हे जे मन आहे ते पुन्हा मळू नये म्हणजे घाण होऊ नये. दुरित आत्मबोधे जळू. दुरित आत्मबोधे. दुरित म्हणजे वाईट कृत्य. आत्मबोधे म्हणजे आत्मज्ञान आत्मबोध. आणि जळू म्हणजे जळून जाऊ. हृदयाला आत्मतत्वाचे भान यावे. खोटा अभिमान नाहीसा व्हावा. म्हणजे फुकटचा मला अभिमान होऊ नये.
असे पावन झालेले मन पुन्हा वाईट कृत्याच्या लालसेने मलिन होऊ नये आणि आत्मज्ञानाने सर्व पापे जळून भस्मसात हो, असे कवी इथे म्हणतायत. म्हणजे आत्मज्ञान मला मिळू दे आणि माझे जे हे असं पावन झालेलं मन आहे ते पुन्हा मळू नये. मुखी हरी वसो तुझी कुशल धामना नामावली क्षणात पुरविल जी सकल कामना मावली. मुखी म्हणजे काय तर मुखात, हरी म्हणजे देवाचं नाव, वसो म्हणजे राहावे, सदा राहावे. कुशल धामनावली, कुशल धामनावली म्हणजे काय तर कुशल धाम नामावली, कुशल धाम नामावली, शरीर रूपी घर परमेश्वराच्या नामस्मरणे स्वस्थ राहू दे. धाम म्हणजे घर, तर शरीर रूपी जे घर आहे ते परमेश्वराच्या नामस्मरणे स्वस्थ राहू दे. म्हणजे माझ्या या शरीरामध्ये परमेश्वराचं नामस्मरण चालू राहू दे. क्षणात पुरविल जी सकल कामना मागली. सकल कामना म्हणजे सकल म्हणजे सर्व, कामना म्हणजे इच्छा. आता यामध्ये काय म्हटलंय ते परमेश्वराला काय सांगतायत तर देवा तुझे नाव माझ्या मुखातून सदैव येत राहो. माझे शरीर रूपी घर तुझ्या नामस्मरणाने कुशल पावन होवो. म्हणजे माझे हे जे शरीर आहे त्या शरीराला त्यांनी घर म्हटलेले आहे. तर या घरामध्ये सतत तुझंच नामस्मरण, त्याच नामस्मरणाचा आवाज येऊ दे. कृपा करीशी तू जगत्त्रय निवास दासावरी तशी प्रगट हे निजाश्रित जना सदा सावरी. कृपा करीशी तू जगत्त्रय निवास दासावरी. जगत्त्रय निवास म्हणजे काय तर तिन्ही लोक, जे 3 लोक आहेत, कुठले 3 लोक आहेत तर स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, हे जे 3 लोक आहेत त्या निवास करणारे जे दास म्हणजे तुझे दास, परमेश्वराचे दास म्हणजे भक्त. तशी प्रकट हे निजाश्रित जना, निजाश्रित म्हणजे निज आश्रित, याची जर आपण फोड केली तर काय होतं निज आश्रित, आधाराची गरज असणारी माणसं. सदा म्हणजे नेहमी आणि सावरी म्हणजे सांभाळावी. तर ते परमेश्वराला काय विनंती करतायत की हे परमेश्वरा, तुझ्या नामस्मरणाने माझ्या मनाच्या सर्व इच्छा तात्काळ पूर्ण होवो. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या 3ही लोकात राहणाऱ्या भक्तांवर तू कृपा करतोस. तशीच तुझ्या आश्रयाला, निजाश्रित म्हणजे तुझ्या आश्रयाला आलेल्या तुझ्या भक्तांवर तुझी कृपा सतत होवो, अशी इच्छा या इथे कवीने केलेली आहे. तर ही जी वरील जी कविता आहे त्या कवितेमध्ये कवी मोरोपंतांनी संगतीचे आपल्या आयुष्यातील महत्व सांगितलंय. म्हणजे संगतीने आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतात हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. माणसाचे व्यक्तिमत्व त्याच्या संगतीवरून ठरते. या जगात वावरताना आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या रूपात अनेक व्यक्ती आपल्याला भेटत असतात. त्यांचा सहवास चांगला असेल किंवा चांगल्या व्यक्तीच्या सहवासात आपण आलो तर आपला विकास होतो आणि वाईट व्यक्तीच्या सहवासात राहिल्याने वाईट गोष्टी सहज आत्मसात होऊ शकतात. आपण चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहिल्याने आपल्या आयुष्यात चांगल्या विचारांची, मूल्यांची रुजवणूक होते. जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याची प्रेरणा मिळते. आपल्या वर्तनात सुधारणा होते. म्हणूनच सुसंगत घडावी अशी इच्छा कवीने येथे या ज्या ओळी आहेत, या ज्या रचना आहे, जी केलेली रचना आहे, जी केकावली आहे त्यामधून केलेली आहे. तर आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून मला सांगा. या आधीचे माझे जे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तर नक्की पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.